अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 15। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर सुरू करूया आजचा भाग। मागील भागात सॉरी हम सर, ते मला सवय आहे मस्करी करायची, तुम्ही मनाला लावून घेऊ नका, रेवा बोलली। इट्स ओके, मी मनाला लावून घेत नाही, सो चला मी तुम्हाला ड्रॉप करतो, तसेही तुम्हाला लेट होत असेल आणि मलाही लेट होतोय, अवी घड्याळात पाहत बोलला। त्याचं बोलणं ऐकून त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं व काहीतरी विचार केला व पटकन गाडीत जाऊन बसल्या। त्यावर अवी हसला आणि पुढच्या सीटवर ड्रायव्हर शेजारी जाऊन बसला। आतापासून पुढे आहं हं, ड्रायव्हरच्या कडवळण्याने अवीच लक्ष त्यांच्याकडे गेलं। काय झालं काका, अवीने काळजीने विचारले। साहेब, ते मी सकाळी उशीर झाला म्हणून गडबडीने घराबाहेर पडत असताना माझ्या एका खड्ड्यात पडला आणि चमकला, तेव्हा मला एवढं काही जाणवलं नाही, पण आता खूप दुखत आहे, ड्रायव्हर काका कडबडून बोलले। काय काका, खूप दुखतं का? इकडे दाखवा बघू। बापरे, तुमच्या पायाला केवढी सूज आली आहे, चला तुम्हाला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल। तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे बसा, मी ड्राईव्ह करतो। अवी त्यांच्या सुजलेला पाय बघून बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून अन्या व रेवा त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या। त्यांना वाटलं होतं की आता हा त्या ड्रायव्हर काकांवर ओरडेल, पण हा तर त्यांची काळजी घेत होता। हे काय बोलताय साहेब, तुम्ही गाडी चालवणार आणि मी बसू? नको, मी चालवतो गाडी, मला एवढेही लागलेलं नाही, ते ड्रायव्हर काका संकोचाने बोलले। काका, तुमचा पाय केवढा सुजला आहे बघा, आणि असं तुम्हाला गाडी चालवता येणार नाही, तुम्ही माझं ऐका, मी गाडी चालवतो। तसंही इतकी वर्षे तुम्ही गाडी चालवत आहे आणि मी बसतोच ना, मग आज तुम्ही बसा आणि मी गाडी चालवतो बघा, मला व्यवस्थित गाडी ड्राईव्ह करायला येते का? अवी त्यांच्याकडे पाहून बोलला। त्यामुळे आता त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता। तेव्हा अवीने त्यांना आधार दिला व त्याच्या सीटवर आणून बसवले व तो स्वतः ड्राईव्ह करू लागला। हे सर्व रेवा व अन्या डोळे फाडून बघत होत्या, कारण आज त्यांनी पहिल्यांदा एका मालकाने त्याच्या नोक्याची आपलेपणाने चौकशी केली होती आणि त्याला त्रास होत आहे म्हणून स्वतः ड्रायव्हिंग करताना पाहिलं होतं। काका, तुम्ही ठीक आहात ना? खूप दुखतं का? अन्याने त्यांना काळजीने विचारलं। नाही बाळा, काका बोलले, पण तिने त्यांची आपुलकीने चौकशी केली। हे पाहून अवीला आपल्या चॉईसवर गर्व वाटला। त्याला अशी जीवनसाथी हवी होती, जी दुसऱ्याची काळजी करेल, सर्वांची आपुलकीने मागील, त्यांची चौकशी करेल, त्यांना काही व नको ते पाहिल। तिच्याकडे बघून त्याने एक स्माईल दिली व आतमध्ये येऊन बसला। अवीने आपल्या डोळ्यांवर सनग्लासेस चढवले व ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला। त्याने हळूच त्या दोघींचे लक्ष नाही हे पाहून अन्या दिसेल असा मिरर ॲडजस्ट केला आणि गाडी स्टार्ट केली। काका, पहिला आपण या दोघींना कॉलेजवर सोडून व मग नंतर तुम्हाला मी डॉक्टरांकडे घेऊन जातो। अवी ड्रायव्हर काकांकडे बघून बोलला। नको, आमचं पहिलं लेक्चर सुरू झालं असेल आणि तसंही आता ते आम्ही काय अटेंड करू शकत नाही, त्यामुळे आपण पहिल्यांदा काकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ व मग नंतर तुम्ही आम्हाला कॉलेजमध्ये सोडा। ड्रायव्हर काका काही बोलायचे आत अन्या पटकन बोलून गेली आणि तिचं बोलणं ऐकून अवी मंद हसला व त्याने ड्रायव्हर काकांकडे बघितले, जे काहीतरी बोलत होते। बोला काका, तुम्ही काय म्हणत होता? अवी त्यांच्याकडे पाहून बोलला। साहेब, माझा मुलगा इथेच एका दवाखान्यात कामावर आहे, तेव्हा मी त्याला फोन करून बोलावून घेतो, तो मला दवाखान्यात घेऊन जाईल, म्हणजे यांनाही कॉलेजला वेळेवर पोहोचता येईल व तुम्हाला सुद्धा ऑफिसला वेळेत पोहोचता येईल, ड्रायव्हर काका बोलले आणि त्यांनी पटकन आपल्या मुलाला फोन लावला। तेव्हा त्यांचा मुलगा लगेच तिथे आला आणि त्यांना घेऊन जाऊ लागला। पण अभिने त्याला मध्येच थांबविले व त्याचे हातात थोडे पैसे दिले। त्याने ते पैसे घेतले व अवीसमोर हात जोडले व त्यांना आपल्या गाडीवरून घेऊन निघून गेला। अवीने गाडी स्टार्ट केली व त्याने एक नजर मिररमध्ये पाहिले।
तर अन्याचे वरून ती थोडी अनकम्फर्टेबल वाटत होती. काय झालं मिस, तुम्हाला काही त्रास होत आहे का? अवी मागे वळून अन्याकडे बघून बोलला तेव्हा देखील तिच्याकडे काळजीने पाहू लागले. काय झालं, तुझं डोकं दुखतंय का? देवाने काळजीने विचारलं व अन्याने हो मध्ये मान डोलावली. त्याचं काय आहे ना, अन्याला एसीचा त्रास होतो. तिला गरगरायला होतं म्हणून तुम्ही प्लीज खिडक्या उघडाल काय? रेवा बोलतच होती. तेवढ्यात पटकन त्याने एकाच क्षणात सगळ्या खिडक्या उघडल्या व बाहेरची ताजी हवा आतमध्ये आल्यावर अड्याचा कोमेजून गेलेला चेहरा ट्वटवीत झाला आणि तिच्या प्रेस चेहरा पाहून अवी खुश झाला व त्याने गाडी स्टार्ट केली. पण तो तिला चोरून मिररमध्ये पाहायचा. बाहेरच्या ताज्या हवेनेच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं व तिचे केस वायामुळे उडत होते आणि ती ते सांभाळत तसेच बाहेर पाहत बसलेली होती. तर रेवाच्या लक्ष अलीकडे होते. त्याने आपल्या डोळ्यांवर सनग्लासेस घातलेले त्यामुळे एवढे स्पष्टपणे दिसत नव्हते. तिला असं जाणवत होतं की तो अन्याकडे अधून-मधून पाहत आहे. सकाळची रस्त्यावर एवढी गर्दी नव्हती. त्यामुळे 10 मिनिटातच ते कॉलेजला पोहोचले. जसं जसं कॉलेज जवळ येत होतं तसं तसं अवीच्या चेहऱ्यावरील आनंद कमी होत होता आणि अन्या इकडे बाहेर बघण्यात व्यस्त होती. त्यामुळे त्यांचं काही बोलणं झालं नाही. पण अन्यथा मिळालेला सहवास हाच त्याच्यासाठी खास होता. त्याने पुन्हा एकदा मिररमधून अन्याला बघितलं आणि गाडी थांबवली कारण कॉलेज आलं होतं. गाडी थांबल्यामुळे अन्या भानावर आली व तिने बाहेर डोकावून पाहिलं तर तिचं कॉलेज आलं होतं. म्हणून ती पटकन खाली उतरली आणि अवीला थँक्स बोलली. थँक्यू सो मच मिस्टर सर. त्याचं नाव तिला माहीत नव्हते. त्यामुळे ती पुढचं काहीच बोलू शकली नाही. अवी बोलला आणि इथे ना वैकुम अन्याला कुणाची तरी आठवण झाली. थँक्यू सो मच मिस्टर अभि सर. अन्य व रेवा बोलल्या. इट्स माय प्लेजर. अवी बोलला. ओके बाय सर. अन्या व रेवा बोलल्या. ओके बाय. अवी अन्याकडे बघून बोलला आणि मग त्या दोघी कॉलेजमध्ये निघून गेल्या.